काँग्रेस राष्ट्रवादीला विधान परिषदेत उद्धव ठाकरेच हवेत, पण ठाकरे सेनेतनं वेगळीच धडपड. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे 5, शिंदेंच्या शिवसेनेचे 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसची 1 जागा निवडून येणार आहे. तर महाविकास आघाडीची एकच जागा निवडून येऊ शकते आणि ती जागा ठाकरे सेनेची असणार आहे. पण उद्धव ठाकरे हे विधान परिषदेवर जाणार की दुसरं कोणी, यावरनं वाद सुरू झालाय. याबद्दल सविस्तर पाहूयात. शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा ठाकरेंसाठी आग्रही आहे, परंतु उद्धव ठाकरे यांनी अद्याप विधान परिषदेवर जाण्यासाठी होकार दिलेला नाहीये. त्यामुळे महाविकास आघाडीत वाद होऊ शकतात. त्यातच आदित्य ठाकरे हे युवा सेनेचे सचिव सूरज चव्हाण यांच्या नावासाठी आग्रही असल्याच्या बातम्या वृत्तवाहिन्यांनी झळकावल्या होत्या. सूरज चव्हाण आदित्य ठाकरे यांचे खास आहेत. खिचडी घोटाळ्याच्या आरोपाखाली ते 1 वर्ष तुरुंगात होते. त्यामुळे आदित्य ठाकरे चव्हाणाच्या नावाबाबत आग्रही असल्याचं बोललं जात होतं, परंतु स्वतः आदित्य ठाकरे यांनी ही शक्यता फेटाळून माध्यमांना फटकारले होते. उद्धव ठाकरे हे स्वतः उमेदवार असल्यास ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते. दुसरा उमेदवार दिल्यास निवडणूक होऊ शकते अशी शक्यता आहे. उद्धव ठाकरेंव्यतिरिक्त पक्षातील 5 ते 6 जणांची नावं सध्या चर्चेत आहेत. त्यात शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे, माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार राजन विचारे, माजी आमदार वैभव नाईक, माजी खासदार विनायक राऊत. तुम्हाला काय वाटतं? यापैकी कुणाची वर्णी लागेल किंवा नक्की काय होईल, आम्हाला कॉमेंट करून सांगा. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion.